नमस्कार. नमस्कार. मी केव्हा कायपो कंपनीकडनं आनंदा बिरोजे तुमच्या प्लॉटवर आलो आहे. तुम्ही केव्हा कायपोकडून काय काय वापरला आणि कशाला वापरला ती माहिती सांगा. नाव गाव सांगा. नमस्कार, माझं नाव सार्थक धर्मेंद्र लवटे, राहणार शिरडोन, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मी केव्हा कंपनीचा सभासद आहे. केव्हा कंपनीकडून मी त्यांचे प्रोडक्ट 90+, 80+, फ्लॉवरगॉन, एन्झाईम, हुमिक ॲसिड हे त्यांचे प्रोडक्ट, हे ॲग्रो प्रोडक्ट जे आहेत ते मी वापरलेलं आहे. त्याचा रिझल्ट मला चांगलेला आहे. आता हे फ्लॉवर आहे माझं, हे 6 महिन्याचा फ्लावर आहे माझा. आता हे असा फ्लावर वाढ माझी कधीच झाली नव्हती. त्यापूर्वी मी रासायनिक औषध वापरत होतो, तर त्या रासायनिकचा रिझल्ट मला आलाच नाही भरपूर. म्हणजे काळुकी म्हणा, गड्डा मोठी होणे, त्याची रोगप्रतिकारशक्ती ही चांगली आहे केव्हा कंपनीचं औषध वापरल्यामुळं. आता ह्या गेल्या प्लॉटमध्ये वापरलो होतो, ऊसामध्ये काढलो होतो प्लॉट, त्याचा एकदम रिझल्ट चांगला आला आहे. आता प्लॉट तो संपलेला आहे, आता ऊस आहे. ह्या ऊसात केलं का? हां, या ऊसात गेलो आता. ते निघलंय आता. हे प्लॉट माझा संपलेला आहे, आता इकडं चालू केलं. त्याला बी वापरला? हां, आता त्याला पण वापरला, त्याचा रिझल्ट एकदम चांगला आला आहे. त्या रिझल्ट आल्यामुळंच इकडं पण आम्ही तोच औषध वापरलेलं आहे. त्याच्या अगोदर कधी वापरला होता? त्याच्या अगोदर पहिल्यांदा ह्या साईडला वापरलो होतो. हां. मग त्याचा रिझल्ट चांगला आल्यामुळं मी ह्या प्लॉटला पण तेच औषध सगळी वापरलेलं आहे. मिरचीला पण आता तिची फवारणी घेतलेली आहे सगळी. ती मिरची गेलती माझी पावसानं, पण ती फवारणी घेतल्यानंतर परत फुटवा आणि परत फुलकळी चालू झाली आहे. असं फुलकळी परत नवीन चालू झाली आणि मिरची पण चालू आहेत आता. म्हणजे मी सोडलो तो जम्यातनं पावसामुळं. आता औषध वापरल्यावर चांगलं झाले. ह्याला काय काय वापरलं म्हटलं स्टार्टला? अळवणीला हुमिक ॲसिड, ग्रोथ एन्झाईम आणि NPK पावडर. ते एक फेर आळवणी केले, आळवणी केलेलं. हां, आळवणी केल्यानंतर 8 दिवसानं तिसऱ्या दिवशी आळवणी करून लावल्यानंतर मग 8 दिवसानं युरिया टाकून घेतलो. युरिया टाकून घेतल्यानंतर त्याच्या पुढं अनेक 8 दिवसानं फवारणी घेतलो. कलर टिकून आहे. ह्या जातीला सगळ्यात जास्त करपा येतोय. कुठली जात आहे हे काय एवढे लक्षात नाही माझ्या जाती. हे जातीला जास्त म्हणजे करपा आहे. या जातीला करपा फुल आहे, परंतु आपल्या प्लॉटमध्ये बघता एक करपा कुठंच दिसत नाही, कारण औषधाचा चांगला प्रभाव आहे यात. एकंदरीत तुम्ही केव्हा कायपोच्या ॲग्रो औषधाबद्दल समाधानी आहे? काय समाधान आहे.